पुष्कळा दुधाचा सागर उपमन्यूला सांगितलं, बाबा आज तुझ्याकरता वाटीभर दूध घेऊन आलेलो आहे, पण आता हे वाटीभरच दूध असं आहे अशातला भाग समजू नको, मी तुला माझ्या गावालाच घेऊन जातो. लक्ष करा, पुढला आहे का, ते लेकरू लहान होतं, त्यानं सांगितलं, देवा मी तुझ्या गावाला आलो असतो, पण माझी आईन वडील जर तिथं नसले तर मला करमणार नाही. गोष्ट लक्षात येते ना तुमच्या. जोपर्यंत लग्न होत नाही ते लेकरू आईला सोडून अजिबात राहत नाही. याच्या पुढे आणखी सांगतो, 6 महिन्याचं बाळसं आलेलं जरी लेकरू असेल आणि हजारो महिला जरी असतील आणि त्याच्यामध्ये तेवढ्या महिलापैकी 6 महिन्याचं लेकरू सुद्धा आपल्याच आईकडे बघून हसतं. विचार करण्याची भूमिका आहे. लग्न झाल्याच्या नंतर काय त्याच्यात बदल होतो हे पुढलं मी सांगत नाही बरं का. ते त्या लेकरानं सांगितलं, देवा खरं सांगू, आईला आणि वडिलाला सोडून मी राहू शकत नाही. जर तुला तुझ्या नगरीला जर मला न्यायचं असेल तर माझ्या आईला पण सोबत घे, माझ्या वडिलाला पण सोबत घे. त्याच वेळेला नाथरायांनी सुंदर असणारं गोड वर्णन केलेलं आहे. राज्य क्षीरसागरीचे दिधले, त्याला राज्य कुठलं दिलं, गावातलं दिलं नाही, राज्य दिधले क्षीरसागरीचे, शरीर अमर केले तिघांचे. एकाचं शरीर अमर केलं नाही, शरीर अमर केले तिघांचे, नित्य दर्शन श्री हरीचे आणि सायुज्यता दिधली. त्या उपमन्यूला जर काय दिले असेल तर सायुज्य नावाची मुक्ती सुद्धा दिली. इथं माझा सांगण्याचा एकच भाग आहे, फक्त त्या लेकरानं आळ जर कुणाकडे केली असेल तर नंबर 1 ला आईकड, आणि आईच्या नंतर जर आळ पुरवली असेल जर कुणी असेल तर फक्त पंढरीश परमात्म्यानं असणारी ती आळ असणारी पुरवली. या ठिकाणी तुकोबराय सुद्धा असणारं वर्णन करतात. विठ्ठल जर आमचा कोण असेल ना तर विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आमचं जर सगळं गणगोत जर कोण असेल तर फक्त असणारं विठ्ठलच आहे. तुकोबराय सांगतात, खरं सांगू, आमची आळी देवा तुझ्या जवळ असणारी निकी आहे, आणि निकी असल्यामुळे तू काय करशील, आम्हाला भातुके बुझावून देशील. अभंगाचं शेवटचं
जावे ऐसे मागे पाहेवा मागे पाहेवा मागे पाहेवा मागे पाहेवा
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणी आळी करुनिया निकी आणि देशील भातुकी बुझावणी. भातुकी शब्दाचा अर्थ असा होतो खेळणी, बर का. देवानं आपल्याला नुसती खेळणी जरी दिली तर जन्म मरणाच्या फेऱ्या असणाऱ्या आपल्या सगळ्या असणाऱ्या चुकतात. उपमन्यूला असणारी सायुज्य नावाची असणारी मुक्ती दिली. त्या सायुज्य नावाच्या मुक्तीचा खरा असणारा अर्थ होतो पुन्हा जन्मालाही यायचं नाही, पुन्हा मरायचं सुद्धा असणार नाही. ही सायुज्य नावाची मुक्ती म्हणजे एवढी साधारण समजू नका बरं का. वरी अंबाजोगाईच्या परिसरामध्ये जर तुम्ही गेलात ना, लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण मुक्ती म्हणतो का नाही, तर तिकडले लोक काही नुक्ती म्हणतात. मुक्ती वेगळी आणि नुक्ती वेगळी बरं का. नुक्ती म्हणजे कोणती माहिती का, लग्नामध्ये जी बुंदी काढतात का नाही त्याला नुक्ती म्हणतात. पण ही मुक्ती शब्दाचा जो अर्थ आहे का नाही, मुक्ती म्हणजे सायुज्य नावाची मुक्ती. समीपता, सलोकता अशा स्वरूपाची असणाऱ्या 4 मुक्तीपैकी असणारी ही एक सायुज्य नावाची मुक्ती आहे. ही सहजासहजी मिळत नाही. ही जर मिळवायची असेल तर त्याला एक सोपा मार्ग सांगतो, देवाच्या सोबतच भांडण खेळावं लागतं. हे सहजासहजी मिळत नाही बरं का. आणि ही आतापर्यंत